हत्या प्रकरणासंदर्भातली आता उशिरा का होईना बीड पोलिसांना जाग आलेली आहे। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 3 आरोपींना पोलिसांकडून फरार घोषित करण्यात आले। आरोपी सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे वॉन्टेड असल्याचं अखेर बीड पोलिसांनी जाहीर केलंय। आणि यातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेच्या शोधासाठी सीआयडीची 7 पथकं विविध राज्यांसह देशभरामध्ये रवाना झालीत। सुदर्शन घुले हा सराईत गुन्हेगार आहे आणि या आधी तो फरार असताना नेपाळला गेला होता। त्यामुळे आता सुदर्शन घुले पुन्हा नेपाळला गेल्याचा सीआयडीला संशय आहे। दरम्यान सुदर्शन घुले नक्की कोण आहे आपण पाहणार आहोत। त्याआधी सरपंच हत्येतील वॉन्टेड आरोपी कोण आहे आपण पाहतोय। सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे या तिघांनाही आता वॉन्टेड घोषित करण्यात आलेलं आहे। तर सुदर्शन घुले हा ऊसतोड मुकादम म्हणून काम करायचा। उचल घेऊन कामाला न आलेल्या मजुरांकडनं तो वसुली करत असे। सुदर्शन घुलेवर यापूर्वी देखील जीवे मारण्याचा प्रयत्न, रस्त्यात अडवून मारहाण केल्याच्या गुन्ह्यांची नोंद आहे। ऊसतोड मजूर मुकादम म्हणून काम करत असताना विष्णू चाटेशी त्याची ओळख झाली। वाल्मिक कराडचा निकटवर्तीय म्हणून केज तालुक्यामध्ये त्याने दहशत निर्माण केली आहे। तर संतोष देशमुखांच्या निर्घुण खून प्रकरणातील मुख्य आरोपी आहे सुदर्शन घुले। तर तिकडे सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडवरनं काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यामध्ये चांगलीच जुंपली आहे। मोठ्या आकाला वाचवण्यासाठी लहान आकाचा एन्काउंटर होऊ शकतो असा खळबळजनक दावा यावेळेस करण्यात आलेला आहे विजय वडेट्टीवार यांच्याकडनं। तर मुंडेंनी पलटवार करत राजीनामा देणार नाही असं स्पष्ट केलेलं आहे। की मोठ्या आकाला वाचवण्यासाठी या लहान आकाचा एन्काउंटरही होऊ शकतो, म्हणून पोलिसांना विनंती आहे की मोठ्या आकांना वाचवण्यासाठी याचा एन्काउंटर करू नका बाबा। हा बिचारा म्हणणार नाही, पण त्या मोठ्या आकापर्यंत जाण्यासाठी जर याचा वापर आहे तर तो पुरावा नष्ट होण्याची शक्यता सुद्धा मला काल एका अत्यंत विश्वसनीय माहिती जवळच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिली। मुद्दा असा आहे की मी राजीनामा द्यावा तर का द्यावा याचं काहीतरी कारण लागेल। या कुठल्याही प्रकरणामध्ये मी ना आरोपी आहे ना माझा या प्रकरणाशी कुठलाही अर्थार्थी संबंध आहे। आता या प्रकरणामध्ये आऊचा भाऊ करायचा आणि कुणाचा तरी राजीनामा मागायचा, अशा पद्धतीनं माझा राजीनामा काही जण मागतायत, त्यांचं मागण्याचं समाधान आहे खूप आहे। तर सरपंच हत्या प्रकरणावरनं आरोप प्रत्यारोप हे सुरूच आहे आणि यामध्ये आता एक नवा ट्विस्ट आलेला आहे, तो म्हणजे एका गाडीवरनं। अजितदादा परळीत आले होते त्यावेळेस त्यांच्या ताफ्यामध्ये जी गाडी होती त्याच ताफ्यातील गाडीतून आरोपी वाल्मिक कराड हा शरण आला असा दावा बीडचे खासदार बजरंग सोनवणे आणि आमदार सुरेश धस यांनी केलेला आहे। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब ज्या दिवशी आमच्या संतोषांना देशमुख यांच्या कुटुंबाला भेट द्यायला सांतवून आले, आम्ही सकाळी तिथून भेट देऊन गेलो पवार साहेबांनी। त्याच्यानंतर ज्या दिवशी ते आले, शनिवारी 16 तारीख होती बहुतेक, 16 तारखेला शनिवारी, त्या दिवशी त्यांच्या ताफ्यामध्ये असणारी गाडी जी होती त्याच गाडीमध्ये हा आरोपी तिथं जाऊन सलेंडर होतोय। याचा अर्थ काय? आका मोठ्या आकांच्या बरोबर सगळीकडे होते, म्हणून मग अजितदादांच्या ताफ्यात तीच गाडी असणार, तीच गाडी सरेंडर करायला होती आणि तीच गाडी भेटायला म्हणून केज पोलीस स्टेशनला गेली होती। आणि त्या गाडीचा मला वाटतं काळ्या कलरची गाडी आहे, पांढऱ्या कलरची, ही पांढऱ्या कलरची गाडी गेलेली आहे। आणि आता सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भातली एक मोठी अपडेटेड बातमी समोर येते, ती म्हणजे एसआयटी अहवालानंतर मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हे मोठं वक्तव्य केलेलं आहे। एसआयटी अहवालानंतर मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं मोठं वक्तव्य।
धनंजय मुंडेंना राजीनामा देणं अपेक्षित आहे का सर? एवढे आरोप होतात. SITची चौकशी अहवाल येऊ देत मग निर्णय होईल. धनंजय मुंडेंना राजीनामा देणं अपेक्षित आहे का सर? एवढे आरोप होतात. SITची चौकशी अहवाल येऊ देत मग निर्णय होईल. तर सरपंच हत्या प्रकरणासंदर्भामध्ये आता वाल्मिक कराड याने शरणागती पत्करली. मात्र वाल्मिक कराडला अटक झाली असली तरीही त्याला VIP ट्रीटमेंट दिली जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आलेला आहे. त्याला कारण ठरलेलं आहे बीडमधल्या पोलीस स्टेशनमध्ये मागवलेल्या पलंगाचं. कारण ज्या पोलीस स्टेशनमध्ये वाल्मिक कराडला ठेवलेलं आहे तिथेच हे पलंग मागवण्यात आले. मात्र विशेष बाब म्हणजे काल 5 पलंग आणले होते आणि आज फक्त 4च पलंग दिसत आहेत. त्यामुळे तो एक पलंग वाल्मिक कराडला दिलाय का याचीच खमंग चर्चा सध्या बीडमध्ये सुरू आहे. न पाहता केवळ प्रसिद्धी मिळवण्याकरता हे जे काही बोललं जातं त्यांना केवळ प्रसिद्धी पाहिजे. पोलिसांनी स्पष्ट केलं, ॲडिशनल पोलीस कुमक तिथे आलेली आहे, ॲडिशनल पोलीस कॉन्स्टेबल त्या ठिकाणी आले आहेत. त्यांना काय जमिनीवर झोपवायचं? त्यांच्याकरता आणलेले कॉट आहेत. पण काही लोकांना प्रसिद्धीची हाव असल्यामुळे ते कोणी म्हणतं एन्काउंटर होणार, कोणी म्हणतं अजून काय होणार, ही प्रसिद्धीची हाव आहे, बाकी काहीच नाही आहे. तर आता वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंच्या शपथविधीलाही नागपुरात होता असा दावा बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी केलेला आहे. दरम्यान कराडवर गुन्हा दाखल होऊनही पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप सोनावणे यांनी केलेला आहे. मर्डरचा गुन्हा 9 तारखेला झाला. 10 तारखेला 11 तारखेला मी अमित भाई शहांची भेट घेतली आणि 11 तारखेला खंडणीचा गुन्हा झाला. तर खंडणीचा गुन्हा ज्या दिवशी झाला त्या दिवशी हा आरोपी परळीतच होता. आणि त्याच्यानंतर 12 तारखेला जिम्मेदारीने सांगतो, पोलीस यंत्रणा का झाकवती म्हणजे का लपवती का माहीत नाही आहे, पण 12 तारखेला मला असं कळतं आहे की पोलीस यंत्रणेची ह्या आरोपीची भेट झाली. ज्या नेत्यांसोबत हे काम करतात त्या नेत्यांच्या ऑफिसला. तरी पण पोलीस यंत्रणेनं त्यांना का अटक केली नाही? 15 तारखेला शपथविधी मंत्रिमंडळाचा झाला त्या दिवशी हा आरोपी नागपूरमध्ये होताही बऱ्याच जणांनी सांगितलं, आपण पण सांगितलं, कोणी सभागृहात सांगितलं, मग त्याला 15 तारखेला पण अटक केली नाही. तर मुंडेंच्या ऑफिसमध्ये कराड आणि पोलिसांची भेट झाल्याचं यावेळी सोनावणे यांनी सांगितलेलं आहे. खासदार सोनावणे यांनी हा मोठा दावा केलेला आहे. तर आता सरपंच हत्या प्रकरणासंदर्भात तपासाला वेग आलेला आहे. SITचं पथक बीडमध्ये आज पोहोचलं असून वाल्मिक कराडची चौकशी करण्याची शक्यता आहे. केसमध्ये आज कृष्णा आंधळेच्या कुटुंबाची चौकशी करण्यात आली आणि त्यामुळे या प्रकरणातील मारेकऱ्यांचा छडा लवकरच लागण्याची शक्यता आहे. केसमध्ये झालेल्या चौकशीनंतर आता SITचं पथक थेट बीडमध्ये रवाना झालेलं आहे आणि बीडमध्ये आता वाल्मिक कराडची चौकशी होण्याची शक्यता आहे. एका बाजूला आपण पाहतोय मस्साजोगमध्ये सरपंच हत्या प्रकरण घडलेलं आहे, तर दुसऱ्या बाजूला एका सरपंचानेच मोठा बनाव रचलाय. धाराशिव जिल्ह्यातील मेसाई जळगावमध्ये सरपंच नामदेव निकम हल्ला प्रकरणामध्ये एक मोठा ट्विस्ट आलाय. बंदूक परवाना मिळवण्यासाठी सरपंच नामदेव निकम यांनी स्वतःवरच हल्ला केल्याचा बनाव केला. पोलीस तपासामध्ये मोठी माहिती समोर आली असून फिर्यादी सरपंच नामदेव निकम आणि साक्षीदार प्रवीण इंगळे यांना विश्वासात घेऊन पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्यांनी हल्ल्याचा बनाव केल्याचं कबूल केलेले. 26 डिसेंबरला सरपंच नामदेव निकम यांच्यावर चौघांनी हल्ला केल्याची घटना घडली होती. मात्र हा संपूर्ण बनाव होता आणि फक्त बंदूक परवान्यासाठी सरपंचाने हा बनाव केल्याचं तपासामध्ये स्पष्ट झालंय. 4 अज्ञात इसमांनी 2 व्हीलरवर पाठीमागून येऊन हल्ला केला आहे आणि त्या हल्ल्याचं स्वरूप असं त्यांनी सांगितलं होतं की त्यांच्या गाडीवर सर्वप्रथम मांडी टाकली, त्यानंतर दगड मारले आणि नंतर गाडीमध्ये पेट्रोल टाकून त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. कबूल केलेला आहे की त्यांनी हा बनाव केला होता आणि हा बनाव त्यांना आत्मसंरक्षणासाठी वेपन लायसन्स म्हणजे शस्त्र परवाना पाहिजे होता आणि त्या शस्त्र परवाना मिळवण्यासाठी त्यांनी हा बनाव केला आहे असं कबूल केलेलं आहे. या सर्व बातम्यांनंतर आता बातमी आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भातली मोठी बातमी. बहिणीकडे आता कार आणि नोकरी असेल तर ती बहीण लाडकी नसणार आहे, कारण सरकारने लाडक्या बहिणींच्या अर्जाची छाननी करायला घेतलेली आहे. यामध्ये जर कुणाकडे 4 चाकी असेल किंवा जर नोकरी असेल तर अर्ज बाद केला जाणार आहे. तसंच 2.5 लाखांचं उत्पन्न असणाऱ्यांनाच फक्त योजनेचा लाभ मिळेल असं
असलं तरीही ही छाननी सरसकट होणार नाहीये असं मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले. दरम्यान योजनेचे नक्की नियम काय आहेत हे आपण एकदा पाहूयात. 2.5 लाखांच्या खाली उत्पन्न मिळालेल्यांना लाभ मिळणार. 2 अर्ज केले असल्यास एकच अर्ज पात्र ठरणार. 4 चाकी असेल तर अर्ज बाद होणार. ज्यांचे 4 चाकी वाहनं आहेत आणि तरी सुद्धा ते या ठिकाणी लाभ घेत आहेत त्यांचा आपण ट्रान्सपोर्ट विभाग जो आहे, परिवहन विभाग जो आहे त्यांच्या मदतीनं आपण तो एक डेटा त्या ठिकाणी क्रॉस व्हेरीफाय करत आहोत. ज्यांचं नावाचं मिसमॅच झालेलं आहे म्हणजे आधार कार्डवर नाव वेगळं आणि स्पेलिंग आणि त्यांचं बँकचं खातं जे आहे त्याच्यावर त्यांची स्पेलिंग ही वेगळी आहे, ती एक क्रॉस व्हेरिफिकेशन आपण करत आहोत. आणि आम्ही केंद्र सरकारकडे किंवा आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटकडून आधारचं एक अप्रुव्हल आपल्याला लागतं KYC साठी, तर ती एक आम्ही त्यांची परवानगी आल्यानंतर ती एक आम्ही सुरुवात करत आहोत. याच्यामध्ये कुठेही आपण जो शासन निर्णय मूळ काढला होता याच्या कुठलेही निकष किंवा त्याच्यामध्ये कुठलेही बदल आपण करत नाही आहोत. या बातम्यांनंतर आता बातमी आहे मधमाशांच्या हल्ल्यासंदर्भातली. लोणावळ्यामध्ये एकविरा देवीच्या गडावर पालखीमध्ये अचानक मधमाशांनी हल्ला केला. यामध्ये अनेक भाविक जखमी झाले असून जखमींमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. एकविरा गडावर फटाके फोडण्यास बंदी आहे, मात्र काही हुल्लडबाजांनी फटाके फोडले होते आणि त्यामुळे बिथरलेल्या मधमाशांनी थेट भाविकांवरच हल्ला केला. आता बातमी आहे अत्यंत चमत्कारिक. देवतारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय कोल्हापुरात दिसलेला आहे. कसबा बावड्याच्या पांडुरंग उल्पेंच्या अंत्यविधीची तयारी करत असतानाच ते पुन्हा जिवंत झालेत. पांडुरंग उल्पे हे वारकरी आहेत आणि हरिनामाचा जप करत असतानाच त्यांना हार्ट अटॅक आला. डॉक्टर्सनी त्यांना मृत घोषित केलं. नातेवाईकांनी अंत्यविधीची तयारीही केली. मृतदेह ॲम्ब्युलन्समधून घरी नेत असताना स्पीड ब्रेकरचा धक्का बसला आणि पांडुरंग तात्यांची बोटांची हालचाल सुरू झाली. 15 दिवसांच्या उपचारानंतर ते पुन्हा नव्या दमाने घरी परतलेत. चहा प्याल्यावर बसलो इथं आणि मग इथं बसल्यावर जरा घाम सुटल्यागत झाला. घाम म्हणजे सरसरीत घाम, भरपूर घाम आला. असं काय व्हायला लागलं म्हणून मी जरा वाऱ्याला जावं म्हणलो. वाऱ्याला जाऊन तिथं आमचं रूममध्ये हे होतं खुर्ची, तिथं बसलो. तिथं बसल्यावर डोळं एकदम झाकल्यासारखं झालं आणि तिथं जरा गरगरल्यागत झालं म्हणून बाथरूममध्ये गेलो. बाथरूममध्ये जरा उलटी केली तर जरा पातळ पाणी पडल्यागत पडलं आणि खुर्ची बसलं तिथं डोळंच माझं झाकलं. डोळ्यात काय म्हणजे कोण आलं, कोण गेलं, कुठं गेलं, मी कुठं आहे, काय आहे, काहीच माहीत नाही. तर या बातमीनंतर आता बातमी आहे राजकीय वर्तुळातून. काही दिवसांपूर्वी मंत्रिपदावरनं बंडाच्या भूमिकेत असलेले छगन भुजबळ परदेशातून परतताच थंड झालेत का अशा चर्चा रंगल्यात. मात्र छगन भुजबळ आता काय निर्णय घेणार, ते राष्ट्रवादी सोडणार की भाजपात जाणार, पाहुयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. भुजबळ राष्ट्रवादी सोडणार? भुजबळांचा भाजप प्रवेश कधी? बंड करणार की थंड होणार? महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ चांगलेच दुखावले. नाराज झालेल्या छगन भुजबळांनी आपल्या मनातील खदखदही बोलून दाखवली. तर दुसरीकडे भुजबळांच्या समर्थकांनी आंदोलन केलं. भुजबळांच्या नाराजीची चर्चा सुरू असताना दुसरीकडे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं. दरम्यान याबाबत काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवारांनी महायुतीला टोला लगावलाय. तर अतुल सावेंनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. आता नाराजी व्यक्त करून काय पर्याय, काय भाजपकडे जाण्याचा एक पर्याय आहे, नाहीतर घरी बसण्याचा पर्याय आहे. समस्त महाराष्ट्रातील ओबीसींच्या
मतं घेण्यामध्ये जे महायुतीला मतं मिळाली असतील ती छगन भुजबळांच्या मुळे मिळाली. त्याचा फायदा प्रचंड महायुतीला झाला आणि भुजबळांच्या हातात भोपळा दिला. असं नाही आहे. नक्कीच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, अजितदादा पवार साहेब हे त्यांच्याबद्दल विचार करतील. नक्कीच त्यांना योग्य ते स्थान मिळेल. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं छगन भुजबळांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर भुजबळांनी मुख्यमंत्री फडणवीसांची सागर बंगल्यावर भेटही घेतली. आता भुजबळांनी याबाबत स्वतःच प्रतिक्रिया दिली आहे. मला त्यांनी मंत्रीपद वगैरे काय बोललं नाही की ठीक आहे 7-8-10 दिवस थांबा, आपण नंतर चर्चा करू, एवढं ते म्हणालेले आहेत. हेही डोक्यातून काढून टाका की मला मंत्रिपद मिळालं नाही, मला ते मिळालं पाहिजे म्हणून कुणाला तरी काढा, असं काही माझ्या मनात आहे, हे सुद्धा येणं अशक्य आहे. जहां नहीं चैना वहां नहीं रहना म्हणणाऱ्या भुजबळांकडे तसे मोजकेच पर्याय उपलब्ध आहेत. दुसरीकडे तुर्तास छगन भुजबळ यांना भाजपमध्ये प्रवेश दिला जाणार नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. महायुतीत वाद नको म्हणून भाजप हायकमांडनं हा निर्णय घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे भुजबळांचं बंड थंड होणार की भुजबळ काही वेगळा निर्णय घेणार यासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागेल. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. तर छगन भुजबळ नक्की काय निर्णय घेणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे. आता बातमी आहे साताऱ्यातून. साताऱ्यातल्या कार्यक्रमामध्ये छगन भुजबळ आणि फडणवीस उद्या एकाच व्यासपीठावर येणार आहेत. उद्या देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये बैठकही होण्याची शक्यता आहे. छगन भुजबळ उद्याच्या बैठकीनंतर आपली पुढील भूमिका जाहीर करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली असून अजित पवार हे परदेशात आहेत. त्यामुळे अजित पवारांच्या अनुपस्थितीमध्ये भुजबळ नक्की काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. आता बातमी आहे संजय राऊतांसंदर्भातली. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना मारहाण झाल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या संदर्भातला एक व्हिडिओ सुद्धा सर्वत्र फिरताना दिसला. उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीमध्ये संजय राऊत आणि ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये वाद झाला आणि त्यानंतर राऊतांना मारहाण झाल्याचा दावा करण्यात आला होता. यावर पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत यांनी खुलासा करत निशाणा साधलेला आहे आरएसएसवर. हे वाल्मिकी कराड प्रकरण असेल, धनंजय मुंडे प्रकरण असेल, सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण असेल, मग हे या सगळ्या टोळ्या पेड पैशांच्या जीवावर कामाला लावतात आणि मग कधी शिवसेनेविषयी बोला, मग कधी याच्याविषयी बोला, कधी संजय राऊतांविषयी बोला. मी त्यांना पुरून उरणारा माणूस आहे आणि उरलेलो आहे. त्यांच्या छाताडावर पाय देऊनच मी पुढे जाणार आहे सगळ्यांच्या. मी त्यांना भीती आहे. माझे पाय मजबूत आहे, जमिनीवर आहेत शिवसैनिक म्हणून. इकडे तिकडे हलत नाहीत माझे पाय. तुम्ही किती माझ्यावरती हल्ले करा, तुम्ही मला तुरुंगात टाकून झालं, मला मारण्याचे प्रयत्न झाले, माझ्या बदनाम्या करण्याच्या मोहिमा राबवल्या, आता नवीन जर राबवणार असाल तर आनंद जरूर घ्या. मी आणि उद्धव ठाकरे आम्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहोत. आता बातमी आहे नितीन गडकरी यांनी केलेल्या सूचक वक्तव्यासंदर्भातली. पालकमंत्री पदासंदर्भात अजूनही घोषणा झालेली नाहीये. मात्र त्याआधीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संदर्भात वक्तव्य केलेले की तेच नागपूरचे पालकमंत्री होणार. बावनकुळेंच्या नावाची मुख्यमंत्री घोषणा करणार असल्याचं सुद्धा यावेळेस नितीन गडकरी यांनी सांगितलंय. पालक मंत्री अपने पालक मंत्री अभी बने नहीं है, बनेंगे, पर हमारे महसूल मंत्री जो है यही बनने वाले हैं, पर इसकी घोषणा मुख्यमंत्री करेंगे. तो चंद्रशेखर बावनकुळे जी हमारे महसूल मंत्री है, क्योंकि वो पहले पालक मंत्री थे तो हमारे मुंह में वो पालक मंत्री नाम बैठ गया. आता बातमी आहे मुंबई बँकेसंदर्भात. मुंबई बँकेवर राज्य सरकारनं मेहरनजर केली आहे. कारण सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार आता मुंबई बँकेत जमा होणार आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराची खाती आता मुंबई बँकेत उघडण्यात येणार असून राज्य सरकारच्या अखत्यारीत येणारी महामंडळं, सार्वजनिक उपक्रम यांच्याकडील अतिरिक्त निधीची गुंतवणूक करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. भाजपाचे आमदार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती असणारे प्रवीण दरेकर हे मुंबई बँकेचे अध्यक्ष आहेत आणि मंत्रीपद नाकारल्यानंतर मुंबई बँकेच्या स्वरूपामध्ये दरेकरांना फडणवीसांनी हे गिफ्ट दिलंय का अशा चर्चा आता रंगू लागल्या आहेत.
आता मंत्रालयातील सुरक्षेसाठी राज्य सरकारनं एक मोठा निर्णय घेतलेला आहे. मंत्रालयामध्ये येणाऱ्यांचं आयडेंटिफिकेशन होणार आहे. मंत्रालयामध्ये आलेला प्रत्येक माणूस आयडेंटिफाय झाला पाहिजे आणि त्या अनुषंगाने निर्णय घेतला पाहिजे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. मंत्रालयात दलाल फिरतात असं म्हणतात. आता या निर्णयामुळे दलाल कोण आहेत ते पाहू असंही फडणवीसांनी म्हटलंय. एक नीट सुरक्षा सिस्टीम मंत्रालयाची आम्ही तयार करतो, ज्याच्यामध्ये प्रत्येकाला आपलं रजिस्ट्रेशन करावं लागेल. ते त्यांना ऑनलाईनही करता येईल, इथे येऊन करण्याची आवश्यकता नाही आहे. आणि त्यातनं त्यांना पास जनरेट होईल. तो पास घेऊनच त्यांना आत येता येईल. जाताना तो पास त्यांना वापस करावा लागेल. त्यामुळे कोण व्यक्ती किती वेळ कुठे आहे, म्हणजे बरेच वेळा लोक असं म्हणतात की मंत्रालयामध्ये